हाय नमस्कार, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता माझं सध्या काम चालू आहे आणि ब्लॉग चालू आहे. आमच्या इकडे आलंय पाणी पाणी भरायचं काम चालू आहे. भांडे वगैरे घासून घेतलंय, प्यायचं पाणी भरून घेतलंय आणि आता वापरायचं पाणी भरायचंय अजून. आणि घरात तर एवढं पाणी झालेलं आहे ना, तुम्हाला दाखवतेच मी माझं प्यायचं पाणी झालं का थोड्या वेळातच. प्यायचं पाणी झालेलं आहे. आता फक्त ड्राम भरायचे. आत्ताशी ड्राम भरणं चालू आहे. अजून हा बाकी आहे, हा बाकी आहे. आणि पाणी तर वाढायचं नाव घेतच नाहीये. पाणी खूप कमी आहे. तर कधी कधी पाणी होत नाही आमचं, आम्हाला टँकर आणावं लागतंय. असा प्रॉब्लेम असतोय भाड्याच्या घरामध्ये. आता याला खूप वेळ आहे अजून भरायला. तोपर्यंत आता मला ना 5:30 वाजलेत. चहाची खूप तलब लागली. म्हटलं चला आता चहा बनवूया. तोपर्यंत हे भरून जात आहे. एकदा चहा करून घेते, तोपर्यंत हे भरून जाते. चला दूध आलेला आहे. आता मी चहा बनवून घेते. कारण ना चहाची खूप तलब लागते. नंतर टाइम होऊन जातो ना चहा प्यायचा. तर त्यासाठीच म्हटलं चला आता पहिला चहा बनवून घेऊया. आता दूध तापवते, एवढं मग चहा बनवते. तोपर्यंत माझं तिकडे ड्रम भरून जातोय. अजून माझं खूप काम बाकी आहे. चला चहा उकळलेली आहे. आता चहा एकदा पिऊन घेते, मग बाकीचे काम करते. कारण की सकाळ आणि संध्याकाळ चहा पिल्याशिवाय कोणतीच काम होत नाही. सकाळी बी पहिला चहा पाहिजे आणि असं गिलासातच चहा पाहिजे मला. आणि मुलांना असे त्यांना सवय आहे अशा डब्यामध्ये चहा प्यायची. आणि आम्हाला गिलासात चहा प्यायची सवय. कप आहे पण याच्यातच चहा पित असतो. चला आता एकदा चहा घेते, मग नंतर बाकीचे काम करते. कारण की मला चहाचा टाइम झाला की चहा पाहिजे. चला आता पाणी वगैरे सगळं झालंय. बघा खाली कसं पाणी साचलंय. हे बघा आता इथं थोडस फिनील वगैरे टाकून मस्त आता त्याला सगळं काढून घेऊ. असं आम्हाला घर धुवावं लागते. दरवेळेस पाणी आलं की असं पाणी होतंय आमच्या घरात.
तर माझं झालेलं आहे सगळं काम आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.